शाबाश. सीताराम. बोले रामचंद्र भगवान की जय. आकाशवाणी झाली. देवतांनो, आत्तापर्यंत जेवढे शाप स्वीकारले, आशीर्वाद दिले, त्याची पूर्तता करण्यासाठी मी अयोध्येत दशरथ कौशल्यपोटी अवतीर्ण होणार आहे. सर्व देवता म्हणाले भगवान अवतार घेणार आहे. आपणही अवतार कार्यात मदत करण्यासाठी सर्वांनी वानरं व्हायची आहे. त्या मिटिंगला शंकरजी होते. शंकरजी म्हणाले सगळे देवता वानरं होणार तुम्ही? हां. सबसे बड़ा बंदर मैं बनूंगा, मेरा नाम हनुमान होगा. आता आपण ज्या कथेची वाट पाहत आहात, फुलं तसेच राहू द्या. मी सांगितल्याशिवाय बसल्या जागेवरूनच फुलं पाळण्याच्या दिशेनं टाकायची. कोणी जागा सोडायची नाही. फुलं टाकून झाली की आपले संयोजक तयार राहा. तिकडनं प्रसाद वाटत वाटत माझ्याकडे यायचं आहे. प्रसाद वाटप झालेला असेल आणि इकडे आरती संपलेली असेल आणि बरोबर 10 वाजलेले असेल, असा मिलिटरीसारखा सगळ्या कार्यक्रम होईल. मी सांगतो, इकडे लक्ष द्या. आता कथेकडे. ज्या नगरामध्ये प्रभूचं प्रागट्य होणार आहे, संत तुलसीदासजी त्या नगराचा उल्लेख अवधपुरी रघुकुल दशरथ नाम कौसल्या दीन हरिप्रिय सब आचरण पुनीत पति अनुकूल प्रेम दृढ़ हरिपद कमल विनीत. अनेक राण्यांपैकी 3 राण्या कौसल्या, सुमित्रा, कैकेयी. पण राजाला पुत्र नाही. एक बार भूपती मन माई भय गलानी मोरे सुत नाही. गुरुग्रह गयऊ तुरत महिपाला चरण लागे करी विनय दिसाला. वसिष्ठजीच्या आश्रमात गेले. वशिष्ठ गुरुचं दर्शन घेतलं आणि उदास होऊन बसले. उदास क्यों राजन? पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते बिनु बालक सुख कौणे काजा. दरेव धीर होई सुत चारी, असे बोट दाखवले वसिष्ठाने आश्रमात. 4 होतील. 4 काय करावं लागेल महाराज?
पुत्र कामेष्ट यज्ञे, किती खर्च येऊ द्या महाराज, न बोलता करा काम, न बोलता, इशाऱ्यावर करता येते, बोलू नका कोणी. ते भांडे छोटे छोटे करा आणि शेवटी जा सगळे तिकडून वाटत यायचं आहे. रामजन्म झाल्यावर प्रसाद हातात मिळाला की खाऊन टाकायचा, म्हणजे टाळ्या वाजवायला हात रिकामे राहतील. बरोबर करू. आता कथेकडे लक्ष द्या. त्याच्या आधी 3 स्वापदाची शिकार करावी लागेल. आजच जातो महाराज, निर्णय घेतला राजा दशरथाने आणि शिकार करण्याच्या उद्देशानं राजा दशरथ जंगलात गेला. दिवसभर फिरला पण शिकार मिळाली नाही. विनमुख कसं जायचं. एक पाण्याचं तळे बघितलं. थोड्या अंतरावर एक दाट पाल्याचा वृक्ष, त्या वृक्षामध्ये राजा दशरथ लपून बसला. उद्देश, इथे पाणी प्यायला पशु येईल, अचूक मारता येईल. रात्रीचे 12 वाजले तरी पाणी प्यायला त्या रात्री पशुसुद्धा कोणी आलं नाही. पण आपल्या आंधळ्या मायबापाला कावडीमध्ये बसवून काशी यात्रेला निघालेला श्रावण बाळ, त्याचा थोडासा संदर्भ देतो. ते मागच्या जन्मी एका पक्षाचं पिलू होतं. जंगलाला लागली आग. त्याचे खरे मायबाप पक्षी निघून गेले. हे पिलू खाली पडलं. भोवताला आग लागलेली, चिवचिव 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 करते. वरून एक पक्षाचं जोडपं चाललं होतं. त्यांना दया आली. ते जोडपं खाली उतरलं. पंखाखाली पिलाला धरलं. ते जोडपं जळून गेलं. पिलू वाचलं. ते पिलू पुढच्या जन्मी श्रावण झालं. ज्यांनी आधार देऊन वाचवलं होतं त्यांना आधार देण्यासाठी हा मुलगा झाला आणि ते मायबाप झाले. यज्ञदत्त बापाचं नाव आणि शूद्री हे आईचं नाव. जन्मांध आहे. त्यांना कावडीमध्ये बसवून काशी यात्रेला निघालेला श्रावण. सायंकाळपासून तहान लागली, पण एवढ्या भयानक जंगलामध्ये लेकरू कुठे शोधार्थ पाण्याच्या जाईल म्हणून तहानेचं दुःख सहन केलं. मध्यरात्र झाली. श्रावणा, पाणी पाज बाळा. कावड लटकवून दिली आणि श्रावण तिथे आला जिथे दशरथ राजा शिकारीला टपून बसला, झाडात लपलेला. पाणी बघितलं. श्रावणाच्या आनंदाला पारावर नाही. गुडघ्या इतक्या पाण्यात गेला. कमंडलू बुडवला. भांड भरण्याचा आवाज झाला. दशरथाच्या लक्षात आलं कोणीतरी पशु पाणी प्यायला उतरलं. लक्षवेधी बाण मारण्यात तरबेज राजा. बाण सुटला. सू 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 आवाज करीत श्रावणाच्या मरमी लागला. धप्प दिशी श्रावण खाली कोसळला. मनुष्यवाणीनं वरडला. दशरथाच्या लक्षात आलं कोणतरी मानवाची हत्या आहे. उलटा पडला. अर्धा पाण्यात, अर्धा जमिनीवर. ताकद लावून बाण उपसला छातीतला. रक्त छातीतून निघलं बाहेर. छाती रक्तानं माखली. खाली उतरलं. पाणी काठाचं तांबडं झालं. बाण शेजारी पडलेला. कमंडलू आडवा झाला. अर्ध पाणी सांडलं. पण ते श्रावण बाळ ते राहिलेलं अर्ध पाणी भांडं आडवं झालं तरी मूठ आवळू आवळू धरत होतं. दशरथाच्या लक्षात आलं. खाली उतरले. झपाझप पावलं टाकीत राजे तिथपर्यंत आले. ती पूर्वी कविता होती, जुन्या लोकांना येत असे. शर आला तो धावून आला काळ, विवडला श्रावण बाळ. हे आई ग दीर्घ फोडून हाक, तो पडला जाऊन झोक. यई राजाच्या श्रवणी करुणावाणी, हृदयाचे झाले पाणी. कळालं. दशरथ राजानं ते दृश्य पाहिलं. कोण रे बाळ? तुम्ही सांगा कोण? मी अयोध्येचा राजा दशरथ. ऐकून होतो महाराज मोठा पराक्रमी राजा आहे म्हणून. काय पराक्रम गाजवला? एका आंधळ्या मायबापाचा आधार संपवला राजा. राजा
कदाचित माझं मरण तुझ्या हातात असेल, तुझा दोष नसेल, पण मी मरताना का रडतो एवढं ऐकून घे राजा. अरे मायबाप लेकराचं संगोपन करतात, लालन पालन करतात, पण ते भाग्य मला नाही मिळालं. माझे मायबाप आंधळे आहे, दोघालाही दिसत नाही. लेकरासारखे सांभाळले राजा, लेकरासारखे. सकाळी देहधर्माला न्यायचो खड्ड्यात पडतील म्हणून, नंतर आंघोळ्या घालायचो, 5 घरं कोरडं पीठ मागायचो, भाकरी करून खाऊ घालायचो, संध्याकाळचं जेवण अंथरूण पांघरून झोप लागेपर्यंत पाय चपायचो. एक दिवस पाय चपत असताना माझी आंधळी मायना आंधळा बाप मला म्हणला, श्रावणा, माणसाचा जन्म पुन्हा नाही म्हणतात. नाही आई, नाही बाबा, मग एक इच्छा आहे, आम्हाला या जन्मी काशीच्या विश्वनाथाचं दर्शन करून दे बेटा. त्याच वेळेला निर्णय घेतला राजा, कावडीमध्ये मायबाप बसवले आणि कावड घेऊन विश्वनाथाच्या दर्शनाला मायबापाला घेऊन चाललो. अरे केवढं प्रेम माझ्यावर, तहान रात्री लागली म्हणे, पण कुठं जाईल लेकरू. रात्रीच्या 12पर्यंत तहानेचं दुःख सहन केलं राजा. नाईलाज झाला आणि मला सांगितलं, पाणी पाज. मम माता रे माय बाप तहानलेले, तरु खाली असेल बसले, कावड त्यांची घेऊन मी काशीला चाललो तीर्थयात्रे. राजा धाय मोकलून रडला, माझं चुकलं बेटा, मला क्षमा कर. मी क्षमा केली, पण आताही सुखानं प्राण सोडतो, फक्त मला वचन दे, आंधळ्या मायबापाला पाणी पाजील म्हणावं. मी पाणी पाजील बेटा, पण मला क्षमा कर. मी क्षमा केली राजा, पण मरताना सांगतो, माझे आंधळे मायबाप तुला क्षमा करणार नाही. मरून पडलं लेकरू. कमंडलू पाण्यानं भरला. त्या पाऊलखुणावरून राजा निघाला, तिथपर्यंत आला जिथे मायबाप कावडीमध्ये बसलेले. बराच वेळ झाला म्हणजे चिंतातूर आहे. माय जास्त हळवी असते. मायनं विषय काढला, बऱ्याच वेळचं गेलं लेकरू, वाघाच्याही डरकाळ ऐकायला येतात, काही कमी जास्त झालं नसेल. असं कसं अभद्र बोलतेस तू बाप म्हणला. कुठे चाललोय आपण? काशीच्या विश्वनाथाला. कोण घेऊन चाललं? आपलं गुणाचं लेकरू, त्याच्या खांद्यावर कावड आहे, त्या कावडीत आपण बसलेला आहोत. मग विश्वनाथाच्या भेटीला नेणाऱ्या लेकराचा सांभाळ विश्वनाथ नाही करणार का? मलाही तसंच वाटतंय हो. मी माय आहे त्याची, पण खूप तसा तसा राजा रडत होता. शेवटी लक्षात आलं की आता आपलं लेकरू जगात राहिलं नाही. श्रावणा, अपरात्री पाठवला म्हणून रुसला का माझा राजा? आता पाणी प्यायची इच्छा नाही, एकच इच्छा आहे, मरताना आमचा मायबाप श्रावण आमच्या जवळ असावा. बस विश्वनाथाच्या भेटीची इच्छा नाही. जो टाव फोडून दोघांनी रडणं सुरू केलं.